तुमच्या घरातले सगळे दोष निघून जावेत, घरात सकारात्मक वातावरण व्हावं, घरात जर काही वादविवाद झाले असतील किंवा काही मनाविरुद्ध घटना घडली असेल, काही नकारात्मक घटना घडली असेल, तर घरातलं वातावरण परत पहिल्यासारखं होण्यासाठी काही खास मंत्र वास्तुशास्त्रात दिलेले आहेत. सोपे, साधे, अगदी 2-3 अक्षरांचे मंत्र आहेत. या मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र जर तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हटलात, तर सगळे वास्तुदोष नष्ट होतात, वास्तू शुद्ध होते, घरातलं वातावरण पवित्र होतं, नकारात्मकता निघून जाते. हा अगदी साधा सोपा उपाय आहे. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की आज घरात खूप अस्वस्थ वाटतंय किंवा घरात प्रसन्न वाटत नाही आहे किंवा काहीतरी घरामध्ये असं घडलं आहे ज्यामुळे घरातल्यांची मनं कलुषित झाली आहेत किंवा घरातल्यांची मनं उदास झाली आहेत, अशा वेळी या मंत्रांचा जप घरातलं वातावरण पूर्ववत होऊस तर नक्की करावा. मंत्र हे पवित्र असतात, मंत्र हे बाधानाशक असतात, मंत्र हे शक्तिशाली असतात, मंत्रांमध्ये बदल घडवण्याचं सामर्थ्य असतं, मंत्र नकारात्मकता नष्ट करण्यात सक्षम असतात, मंत्र वास्तुदोष मुक्त करण्यासाठी सहाय्यक ठरतात. मंत्रपठण करण्यापूर्वी अर्थ जाणून घ्यावा. ते मंत्र कोणते आहेत ते तर आपण आता बघूयाच, पण त्याआधी ते मंत्र कसे म्हणायचे तेही बघूया. वास्तूमध्ये मंत्रोच्चार मोठ्याने करायचा आहे आणि मंत्रपठण शुद्ध असावं, उच्चार अशुद्ध असू नयेत. मंत्रांच्या मोठ्या उच्चारणाने वास्तूत शुभलहरी आणि स्पंदने निर्माण होतात, जी वास्तूतील नकारात्मकता नष्ट करतात. आता वळूया मुख्य मुद्द्याकडे की मंत्र कोणते आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिला मंत्र आहे श्री गजानन जय गजानन. मंत्र पुन्हा एकदा, श्री गजानन जय गजानन. हा मंत्र रोज किमान 21 वेळा आपल्या राहत्या घरात मोठ्याने म्हणावा. या मंत्राने काय होतं? या मंत्राने वास्तुशुद्धी होते. म्हणायला अगदी साधा सोपा आहे, उच्चाराला सुद्धा अवघड नाही आहे. गणपती बाप्पाचा मंत्र आहे. रोज 21 वेळा तुमच्या घरात म्हणा. जेव्हा केव्हा तुमच्या घरातलं वातावरण खराब झालं असं वाटेल तेव्हा म्हणा. मोठ्याने म्हणायचं आहे. या मंत्राने घराचं शुद्धीकरण होतं असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा मंत्र आहे खास स्वयंपाकघरासाठी. आपल्या स्वयंपाकघरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तर अन्नपूर्णा मातेचा एक मंत्र आहे, ओम अन्नपूर्णा देवताये नमः. मंत्र पुन्हा एकदा, ओम अन्नपूर्णा देवताये नमः. हा मंत्र आपल्या घरातील स्वयंपाकघरामध्ये हळदी कुंकवाने मोठ्या अक्षरात भिंतीवर लिहावा किंवा हा मंत्र तुम्ही स्वयंपाकघरातल्या कुठल्याही भिंतीवर लावू शकता. हा मंत्र रोज 31 वेळा घरातल्या कर्त्या स्त्रीने पठण करावा. जिचं स्वयंपाकघरामध्ये सतत काम असतं त्या स्त्रीने हा मंत्र 31 वेळा पठण करावा. आपल्या किचनमध्ये असलेली दूषितता नष्ट होते, अन्नधान्याची वृद्धी होते आणि घरात समृद्धी येते. मंत्र अतिशय साधा सोपा आहे. हा मंत्र तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर जेव्हा स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करायला सुरुवात करणार असाल त्याआधी 31 वेळा म्हणून मगच स्वयंपाक करायला सुरुवात करा. त्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होतं. जे अन्न तुम्ही शिजवणार आहात त्या अन्नाचा लाभ घरातल्यांना होतो आणि आरोग्याची प्राप्ती होते. आता पुढचा मंत्र जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे. साधा सोपा मंत्र आहे. कदाचित तुमच्यापैकी बरेच जण तो मंत्र म्हणत सुद्धा असतील, पण त्या मंत्राची फलश्रुती नक्की काय हे मात्र तुम्हाला माहीत नसेल. तो मंत्र असा आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र रोज 11 वेळा घरात म्हटला गेला पाहिजे. या मंत्राच्या नित्य पठणाने घरात सुख शांती सौख्य येतं. घरातल्या कर्त्या स्त्रीने जर हा मंत्र पठण केला तर अधिक फळं त्याची मिळतात. पण तसं घरातले पुरुष देखील हा मंत्र म्हणू शकतात. कुणीही म्हणावा असा हा मंत्र आहे, पण अत्यंत परिणामकारक मंत्र आहे. त्यानंतर पुढचे 3 मंत्र अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पहिला मंत्र म्हणजे ओम नमो कुलदैवताये नमः. कुलदेवतेचा हा मंत्र. पुढचा मंत्र म्हणजे ओम नमो वास्तुदेवताये समः. नमः नाही बरं का, समः. हा वास्तुदेवतेचा मंत्र आहे. त्यानंतरचा मंत्र आहे ओम नमो पितृदैवताये नमः. हा पितरांचा मंत्र आहे. वरील 3 मंत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 21 वेळा जपावेत. आपली वास्तू शुद्ध होते, आपल्यावर कुलदैवताची कृपा होते, वास्तुदैवताची कृपा होते, पितरांची कृपा होते आणि आपल्या घराला त्यांचे आशीर्वाद लाभून घरात सुख शांती समृद्धी येते आणि घराची भरभराट होते. वास्तुदोष सगळे नष्ट होतात. आता हे सगळे मंत्र तुम्ही म्हणणं अपेक्षित आहे का? तर तसं नाही. यापैकी कुठलेही मंत्र निवडा. कुठलाही एक मंत्र निवडला तरी चालेल, पण नित्यनियमाने तो तुमच्या घरात म्हटला गेला पाहिजे.
बरं, संख्या पण खूप काही मोठी दिली नाही आहे. 21 वेळा, 11 वेळा, 31 वेळा असंच दिलं आहे. त्यामुळे म्हणायला फार वेळसुद्धा लागणार नाही. पण या मंत्रांनी घराची शुद्धी होऊन घरातली नकारात्मकता दूर होणार आहे. तर हे मंत्र घरामध्ये म्हणायला काहीच हरकत नाही. बरं, मंत्र जप नेहमी मनात करावा असं म्हणतात. पण मग हे मंत्र मोठ्याने म्हणायला का सांगितलेत? तर या मंत्रातल्या ध्वनी उच्चारणाने निर्माण होणाऱ्या लहरी या अतिशय महत्त्वाच्या असतात, ज्या वास्तूतील बाधा दूर करण्यास सहाय्य ठरतात. जपमाळेने मंत्रपठण करणं केव्हाही उत्तम असतं. पण असे जे काही खास मंत्र असतात ते मोठ्याने म्हणायला सांगितले जातात, ते त्याची स्पंदन वास्तूमध्ये निर्माण व्हावीत यासाठी. वास्तुशास्त्रात असे अनेक मंत्र सांगितलेले आहेत. हे मंत्र आपल्या वास्तूमध्ये नियमित स्वरूपात पठण केल्यास वास्तूत स्पंदनं निर्माण होतात, जी आपल्या घरातील वातावरण विधायक करतात, सकारात्मक करतात. आणि म्हणून वास्तूत रोज मंत्रघोष होणं अतिशय महत्त्वाचं असतं. वास्तूसाठी सांगितलेले हे मंत्र तुम्ही ऐकलेत, साधे सोपे आहेत, मंत्र म्हणायला कठीण नाही आहेत, उच्चारणासाठी सुद्धा अतिशय सहज आणि सुलभ आहेत. तेच मंत्र नियमित पठण करावेत. या मंत्रपठणाने वास्तुदोष दूर झाल्याची अनेक उदाहरणं सुद्धा आहेत.